त्याच्याकडे कलात्मक गुणवत्ता आणि विविधता आहे असा खेळाडू मैदानाच्यात आपण पाहतोय. स्टायलिश जरी असला ना तरी सुद्धा देवावरती विश्वास ठेवणारा, आजही मंदिरात जाऊन ईश्वर चरणी प्रार्थना करून आलाय आणि नाम लावून आलाय, म्हणालाय बाप्पा मला आज पाव, आणि खऱ्या अर्थाने आज तो मैदानावरती उतरत असताना आशीर्वाद सुद्धा घेऊन आलेला पाहायला मिळतोय. त्याच्यासोबत बॅटिंग साठी आदित्य भाबळ नॉन स्ट्राईक एंड वरती पाहायला मिळतील, बट हा विजन आपल्या स्क्रीन वरती पाहायला मिळतो, ज्यामध्ये एका बाजूला एक 360 करतो आणि एक चेंडूला 360 करतो, म्हणजे एकाच ऍक्शन मध्ये दोन्ही टर्न टाकण्याची ताकद, आणि एका बाजूला फॉलिंग डाऊन होऊन खेळणारा, कव्हर्स शोधत राहणारा. नाही, ही रायव्हलरी फार महत्वाची आहे. एका स्क्रीनवरती दिसणारे हे दोन खेळाडू, ही रायव्हलरी बघणं फार महत्वाचं आहे. कोण हवी ठरणार हे बघणं रसिक मायबाप प्रेक्षकांना सुद्धा आता आवडणार आहे. जिसका मुझे था इंतजार वो घडी आ गई. मॅचला होईल सुरुवात. मृणाल वर्सोलकर स्ट्राईक वरती, गोलंदाजी मार्क वरती सुमेध पत्रे, आणि सगळ्यात मोठी रायव्हलरी पहिला बॉल फॉलिंग मारायचा होता, पण यष्टीरक्षकाच्या डायरेक्ट हातामध्ये. सुरुवात झाले, फॉल व्हायला सुरुवात झाली, डाऊन व्हायला सुरुवात झाली, आणि त्याच वेळी आपण ज्या पद्धतीने स्टंप सोडून यायला लागलाय, यॉर्क करायचा प्रयत्न किंवा खोला टाकण्याचा प्रयत्न होता गोलंदाजाचा, आणि तो प्रयत्न पुरेपूर झालाय. कारण का ज्या पद्धतीने मृणाल वर्सटाईल खेळतो किंवा मृणाल ज्या पद्धतीने झोपून मारतो त्या पद्धतीने बॉलिंग करणं खूप गरजेचं आहे. नाही, धोक्याची घंटा वाजली. मृणाल वर्सोलकर शून्यावरती बाद होताना पाहायला मिळतोय. सगळ्यात मोठी विकेट सँडी वॉटर स्पोर्ट्स या संघाला लागलेली ही सगळ्यात पहिली विकेट. मृणाल वर्सोलकर शून्यावरती बाद. हैदराबाद 100% आयोजन. थँक्यू सो मच. सुपर 8 मध्ये जे संघ दाखल झालेले आहेत, जे क्वालिफाय झालेले आहेत, त्या सर्व संघांनी या मैदानावर उपस्थित व्हायचं आहे. जर तुम्ही घरी असाल तर लगेचच निघा, तलवार क्रीडांगण गाठा. लगेचच आपण हा सामना संपल्यानंतर चिठ्ठ्या उडवणार आहोत आणि लॉट्स टाकून घेणार आहोत. इट्स ओव्हर टू यू कॉमेंट्री बॉक्स. डॉमिनन्स बघा काय किती महत्वाचं आहे. ही विकेट जाण्याचं कारण काय? तुम्ही म्हणाल खराब शॉट खेळला, तुम्ही म्हणाल क्षेत्ररक्षकांनी चांगली कॅच पकडली, मी म्हणेन या आधीच्या चेंडूवरती जो डॉट चेंडू आला ना, तो डॉट चेंडूने प्रेशर क्रिएट केलं. खराब फटका खेळायला प्रवृत्त करणारी गोलंदाजी मैदानाच्या आत पाहायला मिळाली. 0 या धावसंख्येवरती मृणाल वर्सोलकरला बाद व्हावं लागलं. त्याच्या फॅन्सच्या मनातली नाराजगी आता मात्र त्याला स्वीकारावी लागणार आहे. 1 डाऊन साठी नवीन फलंदाज अक्षय कांबळी येताना पाहायला मिळणार आहे. नोज अँड टोज. कडली अँब्रोजनी सांगितलेलं की एक बॉल हा टोज वरती आणि दुसरा बाउन्सर नोज वरती. सो पहिला बॉल जो होता ना तो टोज वरती पाहायला मिळाला. यॉर्क टाकण्याचा प्रयत्न, फॉलिंग स्लिप चांगला खेळतो हे माहिती आहे, पण शॉर्ट बॉल वीकनेस पकडली त्याने. लगेच दुसरा बॉल शॉर्ट बॉल आला, नोज वरचा बॉल, आणि अर्थात शॉर्ट बॉल वरती चेंडू उंच हवेत आला आणि मग एसटीच्या पाठीमागे सेफ हॅट्स आले आणि मग कॅच. अक्षय कांबळे रायगड प्रीमियर लीग मध्ये या वर्षी अर्थात सुपर 8च्या फॉर्मॅट मध्ये 3 धावांची ओव्हर टाकणारा. त्याच वेळी अर्थात क्वालिफायरला रायगड प्रीमियर लीगच्या क्वालिफायर साठी ज्यावेळी आला त्यावेळी 3 षटकार मारून सामना विजयी करून दाखवला होता. अक्षय कांबळी गॅप मध्ये ढकलण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक येतोय, पाहत राहणार, चेंडू सीमारेषा पार, मिळणार धावा 4. दमदार आमदार गाजते प्रीमियर लीग. पॉवर प्लेचं षटक प्रगती पथावरती हे विसरून चालणार नाहीये. जरी तो गोलंदाज सुमेध पत्रे असला ना तरी सुद्धा पॉवर प्लेचे रिस्ट्रिक्शन, क्षेत्ररक्षक कुठे आहेत याचा आढावा घेतला गेला आणि हलक्या हाताने फटका खेळला गेलाय. अक्षय कांबळीचं कौतुक करूयात. शाळा या विभागाला बिलॉंग करतो आणि तदनंतर मात्र सातत्यपूर्ण त्याने सुद्धा रायगड डिव्हिजन मध्ये, रायगड संपूर्ण जिल्ह्यामध्ये चांगलं क्रिकेट, चांगलं स्टँडर्डचं क्रिकेट त्याने सुद्धा अनुभवलेलं आपण पाहतोय. शुभस्य शीघ्रम झालंय. डाफुलकावरती 4 धावा. रिव्हर्सचा अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये, मोठी अपील. हाऊ वॉज दॅट? ऍक्च्युअल मध्ये अपीलचा शब्द हाऊ वॉज दॅट. दोन्ही पंच एकमेकांकडे पाहत आहेत आणि सांगतायत की नाही
सेफ आहे. विकेट किपर इंटरेस्टेड नव्हते. लेगबाई स्वरूपातील धाव या ठिकाणी जरूर मिळते, मात्र विकेट किपर इंटरेस्टिंग नव्हते हे पाहायला मिळालं. विकेटच्या पाठीमागे प्रसाद आहे. प्रसादने सातत्यपूर्ण चांगले क्रिकेट जरूर खेळले. बघा यावेळेला LBWचं अपील सुद्धा करण्यात आलं होतं. ही धाव सुद्धा मिळाली. याच्यावरती चर्चा आपण नक्की करूयात. आपल्याला आठवावी लागणार आहे अर्थातच दिल्लीची ती परवाची मॅच ज्यामध्ये LBW अर्थात पंचांनी बाद दिलं गेलं. स्ट्राईक रोटेट सुद्धा झाली, अर्थात एक धाव पूर्ण सुद्धा केली. मात्र ज्या वेळेला नॉटआउटचा इशारा आला ना त्यावेळेला ती धाव कॅन्सल करण्यात आली. ICCच्या नियमांमध्ये सुद्धा त्रुटी आढळत आहेत. या फटक्यामध्ये कोणतीही त्रुटी नाही. सरळ बॅटने बॅटचा फेस लेट ओपन केला, मात्र थेट पाठवलंय सीमा रेषा पार. लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार. नाही केला कधी भेदभाव, तो गरीब असो श्रीमंत, थोडा मोठ्याचा ठेवी माना, करी सर्वांचे समाधान. नाही, वाह काय फटका आहे. बॅटचं सरळ तोंड उघडलं होतं आणि मग त्यानंतर आला तो अर्थात बॉलर बॅक ड्राईव्ह. आणि बॉलर बॅक ड्राईव्ह जेव्हा येते ना तेव्हा असं म्हटलं जातं की हा बॅटर बॉलरचा कर्दनकाळ ठरू शकतो. चांगला फटका आतापर्यंत पाहायला मिळाला आहे. 9 असताना परत एकदा त्याच रिजन मध्ये एक टप्पा घेऊन चेंडू निसटून जातो सीमारेषा पार. मिळणार धावा. अगेन 4. दिलाचा सच्चा शब्दाचा पक्का, दिलाचा सच्चा शब्दाचा पक्का, जनमनात त्याची हवा, मला असाच आमदार हवा. खऱ्या अर्थानं रायगड जिल्ह्याला असाच आमदार हवा. महेंद्र शिवजी दळवी यांची उपस्थिती आपल्याला व्यासपीठावरती पाहायला मिळते. तर दुसऱ्या बाजूला सँडी वॉटर स्पोर्ट साखर संघ म्हणतोय आम्हाला असाच बॅटर हवा. आणि काय कमालीचे फटके खेळले. मग तो कव्हरच्या दिशेनेचा चौकार असू देत किंबहुना आता मात्र ऑन्ड्रायच्या दिशेने खेळलेला हा चौकार असू देत. षटक क्रमांक 1 समाप्त झाले. धावफलकावरती 13 ही धावसंख्या पाहायला मिळते. बघा ICC ही फर्म आहे, ही इन्स्टिट्यूट आहे. ही इन्स्टिट्यूट आता मात्र अवाढव्य अशा पद्धतीने पसरलेली आहे, इतकी मोठी झाली आहे. आणि ICCच्या अंडर BCCI येते, PCB येते, ऑस्ट्रेलियन क्रिकेट बोर्ड येतं आणि नियमांमध्ये बदलाव होत जातात. मात्र क्रिकेट इतका जरी 21व्या शतकामध्ये गेला ना तरी सुद्धा अजूनही त्या क्रिकेटमध्ये काही ना काही नियमांमध्ये त्रुटी सापडतात. आणि यंदाच्या IPL मध्ये ती त्रुटी आपल्याला पाहायला मिळाली, जिथे LBW वरती फलंदाजाला बाद पंचांनी ठरवलं. तदनंतर तो नॉटआउट जरी असला आणि त्यांनी धाव जरी पूर्ण केली असेल तरी सुद्धा तो चेंडू डेड झाला अशी घोषित केली आणि त्यामुळे ती धाव ग्राह्य धरली गेलेली नाहीये. याबद्दलची चर्चा सध्याच्या क्रिकेटच्या पटलावरती पाहायला मिळते. आणि दिल्ली सुद्धा त्या एका धावेने मॅच हरली होती, त्यामुळे त्या धावेचं महत्व फार होतं हे विसरून चालणार नाही. फटका चांगला आहे, कडक आहे, बेधडक आहे. चेंडू सीमा पार. धावा मिळतील अर्धा डझनच्या 6. नियोजनाचा बादशाह ग्रेट आमदार महेंद्र दळवी शे. आमदार महेंद्र दळवी शे. थँक्यू. बघा ABB माझा काय म्हणतं, उघडा डोळे बघा नीट, कारण पंचांनी सांगितले तिसऱ्या पंचांची मागणी करा. बॉल बीमर होता का, वेस्ट हाईटच्या वर होता का, यासाठी अंपायर्सने हा कॉल या ठिकाणी घेण्यात आलाय. फलंदाजाने त्याचं काम चोख पार पाडले. फुलटॉस हा असा चेंडू आहे ना ज्याला मैदानाच्या कोणत्याही दिशेने तुम्ही खेळू शकता. तुम्ही ड्रायव्हिंग सीट वरती आहात, स्टेअरिंग तुमच्या हातात आहे, ज्या दिशेने पाहिजे त्या दिशेने वळवा. आता काय घडलंय, दुष्काळात 13वा महिना, घर फिरले की घराचे वासे ही फिरतात. ही परिस्थिती मैदानाच्या आत. नो बॉल आलाय. जखमेवरती मीच चोळलं जाईल कारण पुढचा चेंडू असेल फ्री हिट. जखमेवरती मीठ म्हणा किंवा जुन्या आठवणी परत काढलेल्या असो त्याही म्हणू शकतो आपण. एखाद्या कॉलेज मधली आठवण परत कुठल्या तरी मित्रांनी एका क्लब मध्ये भेटल्यावरती काढली असेल. कोणत्याही गोष्टी. आज फ्री हिटचा बॉल, हा फ्री हिटच्या बॉलवरती कशा पद्धतीने अक्षय कांबळे हाताळणार, कारण का ज्यावेळी फुल टॉस आला त्याच्यावरती षटकार खेचला होता. फ्री हिट बॉल, फ्री हिटचा बॉल. चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक येतोय, चेंडू पकडण्याचा प्रयत्न केला जाणार बट एकच धाव येणार धावफलकावरती. कारण का क्षेत्ररक्षकाला सुद्धा माहिती आहे की फक्त 3 प्रकारे फ्री हिटच्या चेंडूवरती आउट होता येतं. मग कॅच पकडून तर काहीच उपयुक्त होणार नाहीये. आणि त्याच्यामुळं एक गोष्ट अशी होणार की चलो बॅटर 1 रन घेतो ती एकच, त्याला मल्टिपल रन्स मध्ये कन्वर्ट न करता येतील किंवा त्याला 1 पेक्षा जास्त धावा न घेतल्या पाहिजे. असं काहीतरी करून त्याला थांबवायचा प्रयत्न करा. त्याला थांबवा. पहिले थांबवून तर बघा, नंतर काय होईल ते पुढचं पुढे बघू.
चेंडू चांगला फेकला गेलाय. 21 धावसंख्या, एक गडी बाद. हा लिफ्ट केलाय, गुड लिफ्ट म्हणेन मी, गुड लिफ्ट. व्हाईट बॉल येतोय धाव फलकावरती, आणखीन एक आकडे मोड. 22 धावसंख्या धाव फलकावरती झालेली पाहायला मिळते. नाही बघा ना, पहिल्या 2 चेंडूंवरती तुम्ही 2 चौकार खेचल्यानंतर तुम्ही अशा पद्धतीने चेंडू सोडताय, याचा अर्थ तुमच्याकडे गेमचा अवेअरनेस आहे. यासाठी धाडसी वृत्ती असली पाहिजे, त्यासाठी तुम्ही मोठ्या मनाचे असले पाहिजेत आणि आदित्यचं कौतुक करावं लागणार आहे. 22 ही धावसंख्या, दुसरं षटक मैदानाच्या प्रगतीपथावरती. अजय पवार जो नेहमी मोठ्या स्पर्धेमध्ये चांगली गोलंदाजी करताना बघितलं जातं, आता मात्र अडचणींमध्ये आहे. बॅटची इनसाइड एज होती, आतली कडा घेतली होती बॅटची, डायरेक्ट हिट मारायचा प्रयत्न होता. धाडसाबद्दल म्हणत होतो मित्र, म्हणते की एक माइंड मध्ये ना डॉमिनन्स असला पाहिजे. आपला माइंडसेट किती स्ट्रॉंग आहे ना, हा कम्प्लिटली म्हणजे तुम्ही जर क्रिकेट पाहताय आणि तुम्हाला असं वाटतं की माझ्याकडे बॅट आणि बॉल आहे म्हणजे मी क्रिकेट खेळीन, नाही. क्रिकेट त्याच्या पूर्ण पलीकडे आहे. तुमचा माइंडसेट काय आहे, तुमचा अप्रोच कसा आहे, तुम्ही कशा पद्धतीने विचार करता. तुम्ही त्याला हरवण्याच्या पेक्षा मी कधी जिंकेन, मी कसा जिंकेन. मृणालने जेव्हा टॉस करत असताना एकच गोष्ट म्हणला, काय होणार हे माहिती नाही पण मी जिंकणार हे मला माहिती आहे. मृणाल बाद झालं असं कधीच वाटलं नाही जेव्हा स्कोर कार्ड वरती आपण पाहतो. 23-1. व्हाईट बॉल, आणखीन एकदा व्हाईट बॉल. स्टंप माइक्स मध्ये एक आवाज येतोय जेव्हा जेव्हा बॉलर रिलीज करतोय त्यावेळी तो ओरडतोय. तिसऱ्या पंचांची मागणी केली, पंचांचा निर्णय होता तो म्हणजे व्हाईट बॉल. अर्थात बॉलिंग टीमने घेतलेला हा रिव्ह्यू आहे. 24 धावा आतापर्यंत स्कोर कार्ड वरती पाहायला मिळतात, कारण का तो 1 रन ऍड ऑन होताना म्हणजे व्हाईट बॉल येताना आपल्याला पाहायला मिळाले. आणि आकाश सर तुम्ही म्हणत होतात की MCA खूप साऱ्या नियमांमध्ये बदल अजून करायला हवेत. माझा एक छोटासा रूल आहे, म्हणजे तुम्ही मला करेक्ट सुद्धा करू शकता. जोपर्यंत डिसिजन येतो तोपर्यंत सांगतो. जेव्हा जेव्हा कॅचचा कॉल येतो आणि एखादा खेळाडू ती कॅच सोडतो, कॅच सोडल्यानंतर जेव्हा बॅटर रौद्र रूप धारण करतो, मग ते सगळे रन्स बॉलरला का काउंट करता तुम्ही? ते फिल्डिंगला द्या ना. म्हणजे बॉलर काय म्हणतोय, मी बॉल टाकला, मी कॅच उडवली, फिल्डरनी माझ्या कॅच नाही घेतली, बरोबर. यात माझा काय दोष आहे? माझी इकॉनॉमी का खराब करताय? कॅच सुटल्यानंतर त्यांनी 2 काय 3 सिक्स मारले, मग बॉलरची इकॉनॉमी तुम्ही का खराब करताय? मग हे सुद्धा त्या प्लेअरकडे ऍड ऑन करत गेलं पाहिजे ना. म्हणजे याच्यामध्ये तुम्ही सुद्धा काही गोष्टी केल्या पाहिजे. ऍड ऑन म्हणतोय फक्त मी, किंवा 22 चे तुम्ही जेव्हा देत नाही प्लेअरला, इट्स फाईन, कम्प्लिटली फाईन, कारण का त्यात बॉलर पॉईंट ऑफ व्ह्यू येतच नाही. येस, पंचांचा निर्णय राहिला तोच अंतिम राहतो. व्हाईट बॉल येतोय. ओव्हर टू यू सर. नाही बघा ना, नाण्याची दुसरी बाजू सुद्धा आपण लक्षात घेतली पाहिजे. मग एखादा क्षेत्ररक्षक खूप कमालीची कॅच पकडतो, इतकी कमालीची असते की कदाचित त्याला लागतं सुद्धा, पडझड सुद्धा होते, मग ती विकेट त्याच्या अकाउंट मध्ये सुद्धा गेली पाहिजे. नाण्याच्या दोन्ही बाजू आहेत. वन कॉइन हॅज इक्वल साइड्स, बोथ साइड्स, आणि त्या दोन्ही गोष्टींकडे लक्ष दिलं पाहिजे. गोलंदाज आहे, पार्ट अँड पार्सल ऑफ द गेम. कॅच सुटली गेली, जीवनदान मिळालं, पुन्हा तुम्हाला नवीन चेंडू त्याच माइंडसेटने, त्याच अग्रेशनने टाकावं लागेल आणि हे तुमचं काम आहे. त्या दिशेने वाटचाल करावी लागेल. या विषयावरती येऊ पण या चेंडू नंतर ना. हा पण लिफ्ट करायचा प्रयत्न, पण आता ना अक्षय प्रत्येक वेळी आपल्या बाजूनीच गोष्टी होतील असं नाहीये. रिव्ह्यू घ्यायचा प्रयत्न अक्षयचा आहे का? येस, घेतलेला आहे रिव्ह्यू. तिसऱ्या पंचांची मागणी, बॅटिंग साईडचा रिव्ह्यू आलेला आहे. 24 वरती धाव फलक आपल्याला पाहायला मिळत आहे. बघा, रिव्ह्यूची जर आत्मकथा लिहिली असती ना, तर रिव्ह्यू म्हणाला असता, इधर चला मैं उधर चला, जाने कहा मैं किधर चला. या आधीच्या चेंडूवरती क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाने रिव्ह्यूची मागणी केली, आता फलंदाजी करणारा संघ इथून मात्र रिव्ह्यू घेताना पाहायला मिळतोय. फार दिलचस्प असा खेळ मैदानाच्या आत आपण पाहतोय. एक विषय तुम्ही काढला होता जो की म्हणजे माझा विषय होता की जेव्हा फिल्डर कॅच पकडतो, एक चांगली ब्रिलियंट कॅच, मग ती कॅच तुम्ही प्लेअरला न देता तुम्ही ती बॉलरला का देता? एक पारितोषिक असतं आपल्या इथे पण आहे, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक. फेअर डिलिव्हरी आहे. रिव्ह्यू लॉस झालेला आहे. आपल्याकडे एक उत्कृष्ट क्षेत्ररक्षकची सुद्धा एक ट्रॉफी हल्ली मॉडर्न डे क्रिकेटमध्ये यायला लागले. ग्लेन फिलिप्स तुम्हाला जर आठवत असेल, तो ओळखला जातो त्याच्या बॅटिंगसाठी, बॉलिंगसाठी नाही, तो ओळखला जातो त्याच्या फिल्डिंगसाठी. सो जॉन्टी रोड्सनी सांगितलेलं फिल्डिंग ही तिसरी क्रिकेटची बाजू आहे. येस इट इज, आय कम्प्लिटली अग्री. टेस्ट क्रिकेटमध्ये रवींद्र जडेजाला 7 विकेट घेतल्याबद्दल त्याला मॅन ऑफ द मॅच दिलेल्या, त्या त्यांनी घेतल्या नव्हत्या. त्यांनी बॉलिंग नव्हती केलेली, त्यांनी फक्त फिल्डिंगच्या जोरावर त्या विकेट्स मिळवून दिल्या होत्या. नाही, हा फक्त प्ले अँड मिस.
कम्प्लिटली प्ले अँड मिस. बाहेर जाऊन शफल होऊन मारायचा पुरेपूर प्रयत्न, स्टम्प्स तिन्ही सोडून बाहेर गेला होता मारायचा प्रयत्न. 24 या धावसंख्येवरती धावफलक थोडस स्थिर ह्या कंडिशन मध्ये पाहायला मिळालंय. सलगचे 2 डॉट बॉल येताना पाहायला मिळालेत. एक पहिला नो बॉल वरती 6 आला जरूर, बट त्याच्यानंतर कम्प्लिटलीपणे कमबॅक करताना अजय पवार यांनी दाखवलं. नाही, अपेक्षांचं ओझं घेऊन अजय मैदानाच्या आत गोलंदाजी करतोय. चांगली गोलंदाजी त्याने नेहमी आतापर्यंत केली आहे. याही वेळेला पण आता अजयच्या विरुद्ध प्रत्युत्तर. चेंडू सीमा रेषा पार. अक्षय कांबळीच्या बॅट मधून षटकार. आमदार महेंद्र दळवीचे वीरनाथबाच्या लाडापोटी प्रीमियर लीग भरली परफेक्ट. प्रीमियर लीग भरली परफेक्ट. प्रीमियर लीग भरली परफेक्ट. बघा, इथून इंटेंट फार महत्वाचा होता. आधीच्या चेंडूवरती डॉट चेंडू आले होते लगातारचे 2. मग तदनंतर आपल्याला आता धावा घ्यावे लागतील, करावे लागतील. टीमचा स्कोर पुढे न्यावा लागेल. त्यासाठी शर्तीचे प्रयत्न इथून मात्र केले जात आहेत. अक्षय कांबळीचं आपण कौतुक करूया. धावफलक 30 वरती जाऊन पोहोचलंय. दुसरं षटक आता मात्र सांगतेच्या दिशेने मिळतंय. या 2 खेळाडूंमधली काय चर्चा रंगत असेल? एक म्हणत असेल कदाचित की आता षटकार आलाय, स्ट्राईक रोटेशन वरती भर दे, तुझ्या बॅटने धावा येतात. दुसरा म्हणत असेल मी या चेंडू वरती सुद्धा ट्राय करतो आणि धावफलक पुढे नेण्याचा प्रयत्न करूया. क्रिकेट इज ऑल अबाउट माइंडसेट. म्हणजे वीरेंद्र सेहवाग म्हणायचे की मला पहिल्या चेंडू पासून षटकार खेचायचा आहे, आणि त्याच वेळेला राहुल द्रविड म्हणायचे की सुरुवातीला मला सेट व्हायचंय आणि तदनंतर धावा करायच्या आहेत. म्हणून माइंडसेटचा हा क्रिकेट गेम आहे. तुम्ही काय दृष्टिकोनातून विचार करताय, मॅच कुठच्या दिशेने जाईल याकडे तुमचा कटाक्ष जेव्हा असेल ना, त्यावेळेला तुमच्याकडनं एक बहारदार आणि तुमचा स्वतःचा खेळ बाहेर येईल. 30 धावा धावफलकावरती. शेवटचा बॉल या ओव्हर मधला. दुसरं षटक प्रगतीपथावर आहे. शेवटचा बॉल. 1 गडी आतापर्यंत बाद आहे. अजय थोडा इकॉनॉमिकल आहे, बट अजय वरती आक्रमण केलंय, पण मात्र जाळ टाकलं, जाळ्यात पकडला. अक्षय कांबळी फलंदाज बाद. 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय, पण त्याच समाप्तीला एक फलंदाज सुद्धा समाप्त होताना पाहायला मिळतोय. 30 या धावसंख्येवरती दुसरा गडी. अक्षय कांबळी बाद. वर्ष दमदार प्रवास असा सुरू आहे सलग. 3 वर्ष दमदार प्रवास असा सुरू आहे सलग. वीर दमदार आमदार गाजते प्रीमियर लीग. वीर दमदार आमदार प्रीमियर लीग. ना भूतो ना भविष्यतही अशी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. बघा गुड्ड्याजी, तुम्ही सुद्धा बऱ्याचशा स्पर्धा कव्हर केल्या आहेत. म्हणजे टेनिस क्रिकेट .inच्या माध्यमातून असू देत, किंबहुना अगदी पुण्यामधली स्पर्धा असू देत, तुम्ही सुरत पर्यंतचा प्रवास केलाय, महाराष्ट्र बाहेरही खूप साऱ्या स्पर्धा कव्हर केल्या आहेत. मात्र मी म्हणेन या स्पर्धेने आता मात्र एक्सपेक्टेशन स्टँडर्ड उंचावलेले पाहायला मिळते. दरम्यानच्या कालावधीमध्ये पंचांनी मात्र इशारा केलाय, इट्स अ चॅलेंज ओव्हर. 50-50 ओव्हर म्हणून या षटकाकडे बघितलं जाईल. फलंदाजी करणाऱ्या संघाला 10 धावांचं टार्गेट आहे. जर 10 धावा झाल्या तर प्लस 5 धावांचं बेनिफिट मिळेल, अन्यथा 5 धावा मायनस सुद्धा केले जातील. मी म्हणेन अखंड महाराष्ट्रातील अशी एक स्पर्धा जिथे 3 तालुक्यांना एकत्रित घेऊन इतकं मोठं भव्य दिव्य आयोजन, आणि त्यात चेरी ऑन द केक दॅट इज अर्थात या दोन्ही गाड्या. म्हणजे एका बाजूला महिंद्रा कंपनीची टॉप क्लास थार आहे जी विजेत्या संघमालकाला मिळेल, आणि त्याच वेळेला मालिकावीर खेळाडूसाठी मॅन ऑफ द टुर्नामेंट साठी अर्थातच सुझुकी कंपनीची जिमी सुद्धा मिळणार आहे. काय म्हणाली आयोजनाबद्दल किंबहुना या स्पर्धेबद्दल? ना भूतो ना भविष्य हा एक 1 वर्ड आन्सर माझा राहील. कारण का ज्या पद्धतीचं दरवर्षी एक लेवल अप. चलो चॅलेंज ओव्हर स्टार्ट. आणि गॅपमध्ये पहिल्याच बॉलवरती पण क्षेत्ररक्षण चांगलं होताना पाहायला मिळालं. चेंडू अडवला. शेवटच्या क्षणापर्यंत चेंडूवर नजर ठेवली त्यांनी, पूर्ण आपला स्ट्रेच केलं आणि त्याच्यानंतर चेंडू अडवून मात्र ते चौकार वाचवण्याचा प्रयत्न केला. आणि या आयोजनाबद्दल म्हणत होतो की एक लेवल अप. गेल्या वर्षी याच मैदानावरती मी एका स्टँड मध्ये बसलेलो मॅच बघत होतो, आणि आज या वर्षी मी एका कॉम्बॉक्स मध्ये बसतोय. याच्यापेक्षा बिग अचीवमेंट काय असेल माझ्यासाठी तरी? एक साधा सुद्धा एक मुलगा जो मॅच बघायला आलाय आणि या वर्षी मेहनतीने आज या स्टँड वर बसलोय. चला चांगला फटका. हे क्षेत्ररक्षक आहे, हातातून अलगद सटकली कॅच. दुसरी कॅच ड्रॉप होताना पाहायला मिळाली. ज्या पद्धतीने क्षेत्ररक्षण किंवा जाळं मी म्हणेन आखलं होतं, त्या जाळ्यामध्ये पकडण्याचा पुरेपूर प्रयत्न, आणि हाताला लागून चेंडू मात्र निसटला. चेंडू कॅच सुटली.
कॅचेस विन द मॅचेस. हे ब्रीद वाक्य प्रत्येक गल्ली गोळ्यामध्ये तुम्हाला क्रिकेट असेल तिथे हे ऐकायलाच मिळणार. 76 कॅच ड्रॉप ह्या वर्षीच्या अर्थात वीर दमदार आमदार प्रीमियर लीग मधली 76वी कॅच ड्रॉप होताना धरणे गुरुजी आमच्या सोबत जोडले. चलो चलो चलो, ही चांगली आहे का? रन येणार का ह्याच्यावरती? नाही. परत एकदा चांगली फिल्डिंग. चॅलेंज ओव्हर 10 रन बनवायचे आहे. 10 रन बनवत असताना थोडे प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागते. दोन्ही बॅटर अक्षय कांबळी बाद झाल्यानंतर मग स्कोर कार्ड थोडस सिंगल डबल कडे आलंय. सिंगल डबल सुद्धा इम्पॉर्टंट आहेतच, कारण का त्याच्या विरुद्ध चॅलेंज ओव्हरचं चॅलेंज घेतलंय सुमेध पत्रेने. नाही बघा ना, सिंगल डबल पुढच्या 3 चेंडूंवरती काही कामाला येणार नाहीये. तिसऱ्या षटकामध्ये 10 धावा करायच्या आहेत. 3 चेंडूंवरती 3 धावा आल्यात. 3 मध्ये 7 करायचे आहेत. त्यामुळे एक तरी मोठा फटका खेळणं ही काळाची गरज आहे. जिथे स्ट्राईक एंड वरती सफीर दाखवे, त्यासाठी मात्र वेगवान गोलंदाजी सुमेध पत्रे यासाठी ओळखला जातो. थळ या गावातून बिलॉंग करत असताना अलिबागचं नेतृत्व करताना पाहायला मिळाला. तदनंतर रायगड जिल्ह्यासाठी प्रतिनिधित्व करताना पाहायला मिळाला. सोबतच उद्याच्या खूप मोठी जी मॅच आहे ना, बेस्ट ऑफ महाराष्ट्र वर्सेस रेस्ट ऑफ इंडिया, त्या मॅच मध्ये सुद्धा हा खेळाडू खेळताना पाहायला मिळेल. यापेक्षा अभिमानाचा क्षण एक अलिबागकर म्हणून डेफिनेटली नाही असं मी म्हणेन. नेक्स्ट बॉल. 2 बॉल बाकी. नाही, हाही चांगला आहे. हाही चांगला आहे. ज्या पद्धतीने फक्त अप्रोच टाळलाय ना, ज्याने फक्त आपल्याला खाली मारायचे. ते म्हटलं ना, यष्टी रक्षकाच्या पाठीमागून म्हणजे कीपर नेहमी तुम्हाला एक सांगत असतो, एक बॉल मध्ये 7 रन आता बनवायचे आहेत. एक बॉल मध्ये 7 धावा जर बनल्या तर 9च होत आहेत, पण 7 बनल्या नाहीयेत आतापर्यंत या मैदानावरती. 1 मध्ये 9 आपण पहिल्या मॅचला बघितल्या होत्या, पण त्या रन कशा आल्या होत्या? त्या 9 मधून एक्स्ट्राज मधून. सुमित पत्रे ह्या चुका करणारा नाहीये. 1 मध्ये 6 येऊ शकतात, पण 1 मध्ये 7 देणं थोडं कठीण. नाही बघा ना, फलंदाजाच्या हातात फारसं काही उरलेलं नाहीये. गोलंदाजांनी चूक केली तर आणि तरच काहीतरी संधी मिळू शकेल, अन्यथा तिसऱ्या षटकाचं स्वप्न दूर राहील. नाही. स्लोवर 1. स्लोवर 1. जेम्स फॉकनरनी स्लोवर 1 ज्या पद्धतीने स्पेल टाकायला सुरुवात केल्यानंतर मग त्याच्यानंतर आपण जर पाहिलं टेनिस क्रिकेटमध्ये खूप साऱ्या खेळाडूंनी स्लोवर 1 टाकला. या पूर्वीचे 3 बॉल जे खूप जोरात होते, हा स्लो टाकला. चेंडू येण्या अगोदरच बॅट फिरली होती आणि त्याच्यानंतर डॉट बॉल. सो आता स्कोर कार्ड वरती आपण लक्ष देणार आहोत, कारण का स्कोर झालेत फक्त आणि फक्त या ओव्हर मध्ये, ते म्हणजे 28 धावा धाव फलकावरती मायनस करून स्कोर झालेला आहे. 28 ऑन बोर्ड. ही स्कोर कार्ड आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळते. ड्रिंक्स ब्रेक मैदानाच्या आतमध्ये चालू झालेला आहे. बट एक गोष्ट आजपर्यंत म्हणजे आजच्या दिवसातली पहिली अनसक्सेसफुल सुपर ओव्हर म्हणजे चॅलेंज ओव्हर होताना पाहायला मिळाली. कारण का 10 रन 10चा जो टार्गेट आहे तो 10चा टार्गेट आता कम्प्लीट न झालेला आपल्याला पाहायला मिळालाय. कारण का एकमेव सुमेध पत्रे ज्याने व्हेरिएशन दिले, स्पीड दिली, ज्या वेळेला बॅटर शिफ्ट होत होता, बॅटरने सिंगल घेतले, रोटेशन होतंय, तेव्हा त्याने आपल्या स्पीड मध्ये टप्प्यामध्ये त्याला माहितीये कधी मला यॉर्कर टाकायचं आहे, कधी मला मागे आपटायचं आहे बॉल, कधी गती पाहिजे. या लास्टचे 3 बॉल जर आकाश सर आपण बघितले ना, त्याने पहिले 2 फुल स्पीड मध्ये टाकले. शेवटचा बॉल स्लोवर 1 टाकला. स्लोवर 1 का टाकला? की जर जोरात चुकून बॅट लागली तर स्लो असल्यामुळे चेंडू खूप वेळ हवेमध्ये उंचावेल आणि मग त्यानंतर झेल सुद्धा होईल. आणि त्याच वेळी सुपर 8 आपल्या स्क्रीन वरती आपण पाहतोय. नाही बघा ना, एका बाजूला सिया वॉरियर्स नागाव संघाने सुपर 8 मध्ये प्रवेश केलाय, दुसऱ्या बाजूला साईराज वर्सोली हा संघ सुद्धा प्रवेश करताना पाहायला मिळाला. शंभूराजे वॉरियर्स कामारले या संघाने सुद्धा बाजी मारली आहे. सन्माननीय अभिजित राणे पुरस्कृत नागेश्वर आवास हा संघ सुद्धा पोहोचला. एस ग्रुप अलिबाग, मिहिर अँड कली स्पोर्ट्स झारखंड संघ, सुनीलजी कदम यांचा हा संघ याने सुद्धा बाजी मारले. आणि तदनंतर मात्र आपण पाहतोय लक्ष्मी विलास साखर संघ हा सुद्धा सुपर 8 मध्ये प्रवेश करेल. या मॅच मधून कोणता संघ विजेतेपद प्राप्त करेल आणि सुपर 8 चे कोण संघ असतील हे पाहायला मिळेल. आकाश धन्यवाद. आज वीर दमदार आमदार प्रीमियर लीगच्या या भव्य दिव्य अशा मंचावर रायगड जिल्हा शिक्षक संघटनेचे नेते सन्माननीय नरेंद्रजी गुरव सर आणि नितीश पाटील सर त्यांच्या सर्व सदस्यांसहित उपस्थित आहेत. विनंती असेल आमदार साहेबांच्या शुभ हस्ते त्यांचा यथोचित मानसन्मान आणि स्नेह भेट या ठिकाणी संपन्न होते. आभार आहेत सन्मान्य नरेंद्र गुरव सर, नितीश पाटील सर आणि रायगड जिल्हा शिक्षक संघटनेचे सर्व सदस्य. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स.
बघा आपण ना व्हेरिएशन बद्दल चर्चा करत होतो, मात्र सुमित पत्रेने व्हेरिएशन मध्ये व्हेरिएशन दिलं. म्हणजे काय, तो स्लोवर वन बॅकअप ध्यान टाकला गेला. हा सुद्धा फार महत्वाचा आहे. म्हणजे कधीतरी नकल बॉल वापरला जातो, कधीतरी ऑफ ब्रेक केला जातो. यावेळेला त्याने बॅकअप ध्यान चेंडू टाकला, जो सोपा नसतो. कौतुक करावं लागणार आहे सुमित पत्रेचं. व्हरायटी व्हेरिएशन त्याने या ठिकाणी पाहायला मिळतोय. निमिष माने गोलंदाजीसाठी आलाय मांडवा या विभागातून. आहा, निमिष माने आल्या आल्या त्याने फिरकी दाखवली. टर्न काय असतो तो सुद्धा दाखवला. ज्यावेळी या मैदानावरती आपण पाहिलं होतं मातीची विकेट, मातीच्या मैदानावरती मातीच्या विकेटवरती फिरकी गोलंदाजांना जास्त प्रमाणात मदत करणारी विकेट, आणि त्याच मैदानावरती निमिष आला आणि पहिला बॉल डॉट. आदित्य स्ट्राईक वरती. आदित्य मागे जाऊन मारण्याचा प्रयत्न, चेंडू खूप वेळ हवेत, झेल आणि फलंदाज बाद. गेले पण होणार नाही असं नियोजन, होणार नाही असं नियोजन, होणार नाही असं नियोजन. अलिबाग तालुका रायगड जिल्ह्यामध्ये तुम्हीच ठरले Thank you. नंबर वन. बघा गुड्डा जाधव आपल्या सोबत आहेत. गुड्डा बघा, निमिष मानेने गोलंदाजी करायला सुरुवात केली. त्याने क्षेत्ररक्षकाला तर थँक्यू बोलला असेलच, मात्र अजून एक थँक्यू बोलावं लागेल हे विकेट क्युरेटरला, अर्थातच मनोजजी पाटील तीनविरा यांचं आपण कौतुक करूया, ज्यांनी ही विकेट बनवली आहे आणि काही कमालीची विकेट बनवली आहे. सकाळच्या सत्रामध्ये आपण जर पाहिलं फलंदाजांसाठी अनुकूल राहिले. आता मात्र जशा फ्लड लाईट आल्यात ना, तसा गोलंदाजांचा बोलबाला पाहिलाय. चौथ्या षटकामध्ये 28 धावा, 3 फलंदाज बाद. ही परिस्थिती क्वचितच आढळते आणि ती मैदानावरती आपण पाहतोय. ज्या पद्धतीने एक साइडने अक्षय कांबळी होता त्यावेळी स्कोर कार्ड धावत होतं, मी जर म्हणेन पळत होतं, त्याच्यासोबत आदित्य चांगला त्याला हेल्प करत होता. बट नंतर जो स्कोर कार्ड वरती चेंजेस झाले, ज्यावेळी गोलंदाजांमध्ये परिवर्तन झालं, नंतर आली ती चॅलेंजिंग ओव्हर, त्यावरून स्कोर दबला आणि आता निमिष माने. निमिष मानेचा हा चेंडू खूपच बाहेर जाणारा. पंचसंघ दंडात्मक कारवाई करतात. व्हाईट बॉल येतोय धावफलकावरती, आणखीन आकडेमोड होते. व्हाईट बॉल येणं हे गरजेचं, त्याहून जास्त बॅटिंग टीम म्हणत असेल की रन येणं खूप गरजेचं आहे. तो एक चित्रपटातलं गाणं होतं ना, काला गोरा कैसा हो बस पैसा हो, त्यापेक्षा इकडे टीम म्हणत असेल की वाईट नो कसंही असो रन येऊ दे, रन गरजेचं आहे मला. रन कंप्लीट करायची आहे का, कंप्लीट होईल का? येस, दोन्ही प्रश्नांचं उत्तर आलं, होय होणार. रन कंप्लीट झाल्यावरती एक धाव, अर्थात लेग बाईस मधून आलेली ही धाव आपण पाहतोय. स्कोर कार्ड वरती स्कोर चेंज होतोय. 30 धावा धावफलकावरती, 30 धावा धावफलकावरती झालेले पाहायला मिळतात. नाही बघा ना गुड्डाजी, एक बाब फार महत्वाची आहे. मी म्हणेन तो वाईट जो गेला होता ना, हरकत नाहीये. ज्या प्रकारची गोलंदाजी होते, वलय प्राप्त करणारी गोलंदाजी आहे, फलंदाजांच्या अडचणींमध्ये वाढ करणारी गोलंदाजी आहे ना, यामध्ये एखादा वाईट चेंडू निभावला जातो. डाऊन द ग्राउंड, चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक खाली आलाय. प्रयत्न खूप वेळ राहिले, खूप चांगले प्रयत्न होताना पाहायला मिळाले. आणि इकडे धावचित होतोय का? दोन्ही ठिकाणी क्लोज कॉल राहिलाय. दोन्ही ठिकाणी एका बाजूने आपण पाहिलं फिल्डिंगचा, अर्थात सगळ्यात टॉप लेवलची फिल्डिंग, म्हणजे 6 धावा वाचवण्याची, अर्थात प्रसन्न त्या ठिकाणी होता. त्यांनी चांगली फिल्डिंग आतापर्यंत करताना पाहायला मिळाला. त्याच वेळी धावचित आहे का नाही या प्रश्न मंजुषेमध्ये डिसिजन पेंडिंग आहे. 30 ही धावसंख्या स्थिर आहे. 3 गडी आतापर्यंत बाद, 3 चेंडूंचे फेकी झाले, ज्याच्यामध्ये एक एक्स्ट्रा आले, विकेट आले, एक लेग बाईस मधून स्कोर येताना पाहायला मिळाले. बॉलिंग व्हेरिएशन आणि फक्त बॉलिंग. बघा इथून मात्र आपण पाहतोय तिसऱ्या पंचांची मागणी केली, ऍक्शन रिप्ले बघितला जाईल. पाय पोचला, पाय टच आहे की नाही, हाताला स्पर्श करण्यापूर्वी पाय टच झाला होता की चेंडू पलीकडे टाकल्यानंतर अर्थात पाय टच झालाय, याची आता मात्र पडताळणी केली जाते. TV umpire to director, TV umpire to director, can we have a fair review? Can we have a ultra fair review? असा आवाज ऐकायला आवडेल, म्हणजे थोडासा प्रयत्नशील. यस, पाय आहे का नाही, ते हा कम्प्लिटली म्हणजे वी आर जस्ट अँकर, वी आर नॉट अ डिसिजन मेकर. म्हणजे पंच जो निर्णय देतील तो निर्णय आणि त्या निर्णयाची अंमलबजावणी लागणार की षटकार येणार, यासाठी तिसरे पंच सुद्धा वेगवेगळ्या अँगलने या गोष्टी चेक करताना पाहायला मिळत आहेत. आणि एक बाजूने रनआउट झाले का नाही ते सुद्धा आपल्याला पाहायचं आहे. कारण का 2 ठिकाणी, एक तर 6 आहे तर मग गोष्ट आपल्या जवळच आहे.
चला हा टेनिस क्रिकेटच्या टीम साठी एकदा टाळ्या झाल्या पाहिजे, कारण का ज्या पद्धतीचे ते अँगल्स येतात, ज्या पद्धतीने ते काम करतायत, येस एकदा जायला पाहिजे आपल्याला. नक्कीच टेनिस क्रिकेट .in ज्या पद्धतीने एक स्टँडर्ड सेट केलाय त्यांचं कौतुक करावं लागणार आहे. सहज शक्य आहे कॅमेरा घेऊन मोबाईल मध्ये हातात रील्स बघणं, मात्र क्रिकेटवरती असलेलं हे प्रेम आणि या कामाला त्यांनी खऱ्या अर्थानं जोपासलं गेले, त्यासाठी एकदा जोरदार टाळ्या व्हायलाच पाहिजेत. टेनिस क्रिकेट .in, संतोषजी नाणेकर, त्याच वेळेला नंदनजी घरत आणि संपूर्ण टीम यांचं कौतुक करावं लागणार आहे. कौतुक करूया क्षेत्ररक्षकाचं सुद्धा, प्रसन्न गायकर. 2013 एक कॉलेज मधला ड्रॉपआउट मुलगा ज्याच्या पॉकेट मनी किंबहुना एका छोट्याशा ठिकाणी काम करून करून त्यांनी एक पैसे गोळा केले, सेकंड हँड एक कॅमेरा विकत घेतला आणि काय केलं, फेसबुक वरती एक छोटासा पेज ओपन केलं ज्याचं नाव टेनिस क्रिकेट .in. व्हिडिओ बनवल्या प्लेयर्सच्या आणि प्लेयर्सच्या व्हिडिओ सगळीकडे दाखवायला लागला. कधी यायचा, कधी व्हिडिओ काढून निघून जायचा. संतोष नाणेकरनी टेनिस क्रिकेट, आज जो टेनिस क्रिकेट मध्ये मी म्हणेल ग्लॅमर आहे, जो पैसा आहे ना, तो त्याचा 100% क्रेडिट जर जातोय संतोष नाणेकर आणि टेनिस क्रिकेट .in ला, कारण का त्याच्या माइंड मध्ये आलेली ती गोष्ट 2013 पाहिलेलं त्यांनी स्वप्न की आपल्या टेनिस क्रिकेटला सुद्धा एक साता समुद्र पार न्यायचा आहे आणि पंचांचा निर्णय आलाय आऊट, म्हणजे तो षटकार पण वाचवला आणि फलंदाजाची विकेट सुद्धा प्राप्त होताना पाहायला मिळते. OUT फलंदाज बाद. लोणारीच्या ग्राउंडवर खेळाडू लावतील लाग, लोणारेच्या ग्राउंड वरी खेळाडू लावतील आग. हे भगवान ये क्या हो गई, अशा पद्धतीची परिस्थिती निर्माण झाली आहे. ऍक्शन रिप्ले बघताना एका क्षणाला वाटलं होतं षटकार जाईल की काय, मात्र दुसरा अँगल चेक करण्यात आला आणि तिथून समजला की हा सेफ अडवला गेलाय. आणि नाण्याची दुसरी बाजू, इथून मात्र आपण पाहिलं सफीर दाखवे धावचित स्वरूपामध्ये बाद सुद्धा होताना आपल्याला पाहायला मिळालं. माफी असावी, तुषार कांबळे इथून मात्र बाद होताना पाहायला मिळालं. सफीर यांचा हा फटका होता नॉन स्ट्राईक एंड वरती, अर्थातच इथे मात्र तुषार बाद होताना आपल्याला पाहायला मिळतं. या मॅचचे इक्वेशन बदलले, धावफलकावरती आता मात्र 31 धावा संख्या, 31 ऑन बोर्ड. नवीन फलंदाज माहीद, मॅन फ्रॉम सोगाव येताना आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाजी मार्क वरती निमेश. शॉर्ट बॉल, पट वाईट बॉल येतोय खूपच बाहेर, पण एक गोष्ट चांगली आहे, हातातून बॉल निसटला होता किंबहुना एक वेगळा व्हेरिएशन करायचा प्रयत्न असू शकतो. आता तुम्ही मिराकलिस्टिक गोलंदाजीकडे वळू शकता, कारण का स्कोर कार्ड कडे रन्स कमी आहे, सो त्याच्यामुळे आणि आपल्या खात्यामध्ये सुद्धा 2च धावा बाकी आहे, 2च चेंडू बाकी आहेत. नाही बघा ना, मला वाईट बॉलची भीती नाहीये, वाईट नंतर त्याने विकेट मिळवली होती त्याची भीती जास्त वाटू लागली आहे. चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक खाली नाही पोहोचू शकले तिथपर्यंत. एकदा पूर्ण आणि दुसरीचा प्रयत्न, यस नो आणि परत एकदा क्लोज कॉल. वाईट बॉल आला, त्याच्यानंतर विकेट येऊ शकते का, दोघांमध्ये क्लोज कॉल. आकाश सर, नाही नक्कीच एफर्ट्स फार कमालीचे पाहायला मिळत आहेत. इथून बघा माहीत स्वतः नाराज आहे, ही धाव होती का यावरती सुद्धा एक कटाक्ष दिला पाहिजे. तो स्वतः आता मात्र आपण पाहतोय, हा रिप्ले जवळून पाहणार आहे. हे क्षण फार महत्वाचे आहेत, तुम्हाला थोडासा दीर्घ श्वास घेऊन या मॅच मध्ये कमबॅक करणं फार गरजेचं आहे. मिसकम्युनिकेशन होतं दोघांमध्ये, तालमेळ ठेवता झालं नाहीये. नक्की रन सेकंड अटेम्प्ट करायची आहे का नाही हे बघायचे आहे. माहीतचा अप्रोच कसा राहणार आहे. आणि OUT फलंदाज बाद, आउट होताना पाहायला मिळाला. आणि आकाश सर म्हटले होते वाईट बॉल आल्यानंतर निमिष विकेट घेतो आणि विकेट घेतली. संघाची विकेट का नाही असत, पण ती विकेट आली. 14 गडी बाद, 32 या धावसंख्येवरती. प्रीमियर लीग, दमदार आमदार गाजते प्रीमियर लीग. 33 या धावसंख्येवरती 5 गडी बाद. हा आतापर्यंतचा लेखाजोखा. डगआउट मध्ये जेव्हा माहीत जाईल त्यानंतर त्याच्या डगआउट मध्ये एकच प्रश्न असेल, सांगेल की मला रन नाही घ्यायची होती, कॉल नव्हता, मिसकम्युनिकेशन झालं आणि त्याच्यामुळं आणि त्याच एंडला आउट झालंय. आणि ज्या एंडला आउट झालं त्या एंड मध्ये आपण जर एक गोष्ट बघितली की आपल्याला स्कोर कार्ड वरती जिथे रन घ्यायचीच नव्हती, यस नो चाललं, त्याच ठिकाणी आपल्याला विकेट येताना पाहायला मिळाले. साहिल जाधव नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळते.
सफीर डाकवे अजूनही मैदानात आहे. शेवटचा बॉल या ओव्हर मधला. 4 विकेट्स आतापर्यंत प्राप्त होताना पाहायला मिळाले. टोटल 4 रन आतापर्यंत दिलेत आणि 5 गडी बाद. 33 धावसंख्या, 5 गडी बाद. शेवटचा बॉल या 4थ्या षटकातला. चांगलं क्रिकेट आहे. आतापर्यंत आपण पाहिलं ना तर या गोलंदाजाने सर्वांना इम्प्रेस केलेला पाहायला मिळतोय. काही गोलंदाज असतात जे वेगाने टाकतात, काही गोलंदाज असतात जे वेग कंट्रोल करतात. कंट्रोल केलंय, बॉल कंट्रोल केले, बॅट स्वतःची कंट्रोल केली. एक मनात काय म्हणतात ना, डबल माइंड झालेला बॅटर. त्यांनी वाटलं होतं की बॅट टाकतो, पण नंतर बघीच बॅट काढून घेतली. म्हटलं नाही, बॅट नाही टाकायची आहे. वाईट बॉल येऊ शकतो, एक्स्ट्रा रन येऊ शकते. रन आली, एक्स्ट्रा ऍड ऑन झाली. 34 ऑन बोर्ड होताना पाहायला मिळाले. ही ओव्हर, हा बॉल, या बॉलवरती मोठा फटका हवाय. 40 होऊन जातील. नाही, मोठा फटका मारायचा प्रयत्न आणि एक छोटीशी अपील होताना सुद्धा पाहायला मिळाली. बट मात्र चलो, षटक समाप्त होणार ही तर गोष्ट फिक्स आहे आणि षटक समाप्त. 4 षटकांचा खेळ समाप्त. 34 ही धावसंख्या धाव फलकावरती झालेली पाहायला मिळते. 5 गडी बाद. हा आता स्टंपिंग जो झाला ना, त्याबद्दल थोडस बोलायला थोडीशी चर्चा होऊ शकते. निश्चित रूपाने होऊ शकते. बघा, प्रसादनं विकेटच्या पाठीमागे वाट पाहत होता. कधी फलंदाजाचा पाय वर जाईल, कधी तो पुढे जाईल आणि तदनंतर संधी मिळवण्याचा प्रयत्न केला जातोय. कारण का क्रिकेटचे जे नवीन रूल बनले त्या रूल नुसार तुम्ही पाठीमागे वेट करत थांबू शकत नाही. जर बॅटर प्ले करतोय आणि इन प्ले असेल म्हणजे तर जो रन घ्यायच्या कंडिशन मध्ये आहे किंवा तो धावायच्या कंडिशन मध्ये त्या मूड मध्ये आहे, तर तुम्ही वेट करून किंवा त्या पद्धतीने तुम्ही आउट करू शकता. बट त्याचा इंटेन्शन तसं नाही. बॉल संपला, हातात पकडला, नंतर तो रिलॅक्स होतोय. रिलॅक्स होत असताना तुम्ही फक्त वाट बघू शकत नाही त्याची की तो कधी पाय उचलेल. हे पहिले व्हायचं. नियमावली चेंज झाल्यानंतर ह्या गोष्टी बदलल्या. नाही, बघा ना, निमिष माने गोलंदाजीसाठी आला होता. त्याने केवळ 5 धावा खर्च केल्या. 3 वाईट जरी असले तरी सुद्धा चांगली कामगिरी केली. मग चांगल्या कामगिरीला पारितोषिक मिळालं पाहिजे. मग अर्थातच अंकुरजी यांच्या माध्यमातून आपण जर पाहिलं ना तर या खेळाडूसाठी 1000 रुपयांचं कॅश प्राइज इथे मात्र मिळणार आहे. वेल डन. तुम्ही चांगली कामगिरी करा. तुम्हाला पाठबळ तुमचे गावकरी, तुमचे सपोर्टर्स तुम्हाला डेफिनेटली देत असतात आणि हे चित्र मैदानावरती आपण अनुभवतोय. मी म्हणेन आता मात्र सफीर दाखवे यांच्यावरती मनोवैज्ञानिक दबाव तो वाढलाच आहे, मात्र सोबत त्यांची जबाबदारी सुद्धा इथून वाढते. ऍज अ मिडल ऑर्डर बॅटर आणि ऍज अ लेजेंडरी एक्सपिरियन्स प्लेअर तुम्हाला आता चांगली कामगिरी करावी लागेल. सुरुवात झाली व्हाईट बॉलने. या ओव्हरची सुरुवात होताना पाहायला मिळते. तन्मेश गोलंदाजी मार्गवरती येतोय आणि सफीर दाखवे आपल्याला येताना पाहायला मिळाले. सफीर दाखवेवरती इतका आत्मविश्वास किंवा सफीर दाखवे सर्वात जास्त वेळ ह्या मैदानामध्ये राहिलाय. कारण का 7 चेंडू आतापर्यंत 6 चेंडू त्याने आतापर्यंत फेस केलेत. हा क्या बॉल आहे, लवली, 1 नंबर. म्हणजे म्हणतात ना, एकदम पूर्ण खोदणं किंवा यॉर्कर टाकणं किंवा आपण म्हणतो जरासा भेदकपणा किंवा होलात टाकणं, हा त्याच टाईपचा. तन्मेश गोलंदाजीसाठी आलाय. तन्मेश बनकर ज्या वेळेला मैदानावरती येतो ना त्यावेळेला थळ गावची ती परंपरा, चांगले गोलंदाज, ही सातत्यता राहिली आहे, कन्सिस्टन्सी राहिली आहे. इथे काय घडलं, पुन्हा एकदा मिला मौका आणि त्या संधीचं सोनं करत असताना प्रसादने यावेळेला धावची स्वरूपाने आणखीन एका फलंदाजाला आयाराम और गयारामची भूमिका बजावली. जनसेवेचा घेतलाय वसा, दीन दुबळ्याची करतो सेवा. कामाचा पक्का हुकूम येता, कामाचा पक्का हुकूम येता. बेटाला कधी विजावा, मला असाच आमदार हवा. इथून मात्र आपण पाहतो 35 धावा करण्यासाठी अर्धा डझन संघ सँडी वॉटर स्पोर्ट्स साखर संघाने गमावले. ही विकेट का गेली यामागचं श्रेय मी आधीच्या गोलंदाज निमिष मानेला सुद्धा देईन. कारण त्याने दबाव प्रस्थापित केलं. केवळ 5 धावा आपल्या गोलंदाजीच्या बळावरती प्रदर्शित केलेले आपण पाहतोय. अंकुरजी गरत यांनी लगावलेले ते 1000 रुपये हे त्याच्या कामगिरीला समर्पित आहेत. बघा, आपण जर बघितलं ना, निमिष माने एक स्वतः चांगला कुस्तीपटू आहे. चांगली कुस्ती त्याच्या माध्यमातून सुद्धा खेळलं जातं. अंकुरजी गरत हे सुद्धा आपण पाहिलं, ज्यांनी खूप चांगल्या पद्धतीची किंबहुना चांगल्या स्टँडर्डची त्यांनी सुद्धा कुस्ती खेळली आहे. त्यामुळे एक ते जे प्रेम आहे ना ते आतून बाहेर आलं. एकतर आपल्या गावातून आहे, एकतर तो कुस्तीचा हा खेळ करतो. हा खेळ मी सुद्धा खेळलाय आणि ते जे प्रेम आहे ना हे ऋणानुबंध फार वेगळे आहेत आणि म्हणूनच हे कनेक्शन जुळलं गेलं आणि कनेक्टिंग इंडिया म्हणत इथून मात्र चांगली कामगिरी नवीन षटकामध्ये तन्मेशच्या माध्यमातून सुद्धा पाहायला मिळाली.
आणि मोठा प्रहार पाहायला मिळतो, चेंडू हवेमध्ये आणि सीमारेषेच्या बाहेर. खूप काळानंतर म्हणजे क्वारंटाईन नंतर आलेला हा षटकार. हे असाच आमदार हवा, महेंद्र शेठच आमदार हवा. रुपयाचा आणून निधी आणली, विकास कामाना गती. थँक्यू सो मच डीजे मास्टर. याची गरज होती, याची गरज होती. सध्या काही डोकेदुखी झाल्यावरती डॉक्टरच्या बदली सॅरोडॉन किंवा क्रोसिन सुद्धा चालते. हा षटकार आलाय, ह्याची गरज होती. 6 आलाय. निलेश 41 स्कोर कार्ड झालेला पाहायला मिळतोय. सुरुवात झाली आहे, 3 बॉल अजूनही बाकी आहे. 3 मध्ये 2 तरी आले पाहिजे तर फायटिंग टोटल कडे स्कोर कार्ड जाईल. नाही, 3-2चं गणित मात्र थोडस थांबलं आहे. यष्टांच्या पाठीमागे फास्ट बॉलरला कीपिंग करत असताना पाहायला मिळतोय अ लेजंड. बघा, प्रसाद विकेटच्या पाठीमागे क्विक त्याचे रिफ्लेक्शन पाहायला मिळाले. तो गोलंदाजाला रिस्पॉन्स सुद्धा करतोय आणि परिस्थितीला सांभाळून घेत असताना खूप कंट्रोल स्वतःवरती पाहायला मिळालाय. संपूर्ण एक्सपिरियन्स त्याने मैदानाच्या आत टाकलाय. चांगला आहे, स्वतः फॉलो थ्रू मध्ये पकडण्याचा प्रयत्न, पण त्याच वेळी क्षेत्ररक्षक आहे आणि शेवटच्या क्षणाला चेंडू हातात तर जरूर आला होता, स्टंप्स वरती आला नाही. पण त्याच वेळी 2 धावा घेतल्यात. 2 धावेने धावफलक पुढे सरकलं जाणार आहे. स्कोर कार्ड चांगलं चाललंय. हातातोंडाशी आलेला घास गेलाय असंच मी म्हणेन. धावफलकावरती 43 धावसंख्या, 6 फलंदाज बाद झाले. तन्मेश वय वर्ष 15 असलेला हा खेळाडू, 15 वर्षाचा खेळाडू जर अशी गोलंदाजी करत असेल तर त्याचं येणार उज्ज्वल भविष्य कसं असेल हे अंदाज सुद्धा बांधता येणार नाही. शेवटचा बॉल आणि तोही डॉट बॉल. तुम्ही तन्मेशच्या बॉलिंग बद्दल म्हणत होता. तन्मेश 15 वर्षाचा असताना वीर दमदार आमदार प्रीमियर लीग खेळतो, म्हणजे याहून मोठं काय मिळणार. यस, इनिंगचा खात्मा होताना पाहायला मिळतोय. आणि स्कोर कार्ड वरती आपण जाऊया, ज्या ठिकाणी धावा धावफलकावरती बनलेल्या आहेत त्या म्हणजे 43 आणि धावा बनवायच्या आहेत आपल्याला. आता 44 धावांचा पाठलाग करायचा आहे. 30 चेंडू येणारे, 30 चेंडू आणि धावा बनवायच्या आहेत. 44 धावा. 7 स्टार थर्ड या संघाला. धन्यवाद गुड्ड्याजी जाधव आणि आकाशजी मांजरेकर. आपण चांगला समा या ठिकाणी बांधलेला आहात आपल्या समालोचनाच्या माध्यमातून. दोघांचेही कौतुक आहे, तसेच आभार आहेत. व्यासपीठाकडे आपण वळूया. मित्र हो, आपले आमदार साहेब जेव्हा युवा अवस्थेत होते ना, तेव्हा त्यांनाही क्रिकेटची एवढीच आवड होती. आणि त्या काळात लिमिटेड क्रिकेट होतं या अलिबाग तालुक्यामध्ये. त्या लिमिटेड क्रिकेटमध्ये समालोचक सुद्धा लिमिटेडच होते. मग आमचे गुरुवर्य राजा पेटे सर जर असतील, त्यांच्या सोबतीला 53 वर्षाचा समालोचक म्हणून प्रवास आपला या ठिकाणी पूर्ण करणारे आजच्या वर्षात सन्माननीय आमचे गुरुवर्य सुहास फाटक सर, त्यानंतर त्यांच्याच समवेत खांद्याला खांदा लावून अलिबागच्या टेनिस क्रिकेटचा आवाज म्हणून ज्यांनी आज तागायत आपली कॉमेंट्रीची सेवा पुरवली, असे आमचे दुसरे गुरुवर्य राजू काका शेळदणकर यांचा यथोचित मानसन्मान आमदार साहेबांच्या शुभ हस्ते व्यासपीठावर होणार आहे. त्याचा त्यांनी स्वीकार करावे ही नम्र विनंती आहे. सुहाजी फाटक सर आणि राजू काका शेळदणकर. मित्रो, जोरदार टाळ्या करा या जोडीसाठी, ज्यांनी जवळजवळ अर्ध शतक या टेनिस क्रिकेटची सेवा केलेली आहे. आणि अशा कर्तृत्ववान व्यक्तींचा आमदार साहेबांच्या शुभ हस्ते या वीर दमदार आमदार प्रीमियर लीगच्या माध्यमातून यथोचित असा सन्मान व्यासपीठावर पार पडतोय. आभार आहेत सन्माननीय सुहाजी फाटक सर आणि सन्माननीय राजू काका शेळदणकर.
धन्यवाद डीजे. एक सूचना आहे, सुपर 8 मध्ये जे संघ क्वालिफाय होणार आहेत, हा सामना सोडून जे 7 संघ क्वालिफाय झालेले आहेत त्यांना विनंती आहे, आपण या क्रीडा नगरीमध्ये उपस्थित राहायचं आहे. चिठ्ठीच्या माध्यमातून आपण सुपर 8चा लॉट या ठिकाणी बनवणार आहोत. त्याच्यामुळे आपण जर या ठिकाणी उपस्थित नसाल तर ही इनिंग संपण्यापूर्वीच आपण क्रीडा नगरीमध्ये आपलं प्रस्थान करायचं आहे. जे संघ 7 संघ काल आणि आजच्या दिवसामध्ये क्वालिफाय झालेले आहेत सुपर 8 साठी, त्यांच्यासाठी ही सूचना आहे. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. तसेच तशी सूचना आपण वीर दामदार आमदार प्रीमियर लीग सीझन 3 च्या व्हॉट्सअप ग्रुपवर दिलेली आहे अंकुशदादा पाटील यांच्या माध्यमातून. आपण प्लीज कोऑपरेट करा आणि लवकरात लवकर आपण या ठिकाणी रिपोर्टिंग करा. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. धन्यवाद. व्यासपीठावरती खऱ्या अर्थानं मी दमदार आमदार महेंद्र शेटजी दळवी आणि MD फाउंडेशनचे खऱ्या अर्थानं आभार मानेन, ज्यांनी या 2 व्यक्तिमत्वांचा या ठिकाणी सत्कार केला, ज्यांच्यामुळे आम्हाला माईक पकडण्याची संधी मिळाली. एक होते सुहाजी फाटक आणि दुसरे होते राजू श्रीधनकर काका, ज्यांच्यामुळे कसं कॉमेंट्री करावं हे आम्ही बघून शिकलो. आणि तिसरं व्यक्तिमत्व म्हणजे गुरुवर्य अर्थात संदीपजी जगे. या तिघांचंही नाव कॉमेंट्री क्षेत्रामध्ये, समालोचन क्षेत्रामध्ये, संपूर्ण रायगड जिल्ह्यामध्ये अभिमानाने घ्यावासा वाटेल असे हे तीनही व्यक्तींना मी या ठिकाणी मानाचा मुजरा करतो. आणि वळूयात उत्तरार्धाच्या खेळामध्ये, जिथे पहिल्या इनिंग मध्ये 43 धावा जमा झाल्यात. विजयासाठी 44 धावसंख्येची आवश्यकता असणार आहे. आठवावा लागेल कालचा दिवस जिथे या 44 धावा डिफेंड झाल्या होत्या. त्यामुळे मॅच कधीही कोणत्याही दिशेने वाटचाल करू शकेल. धावा डिफेंड होणं हे सुद्धा कठीण होऊ शकतं, हे कालच्या गोलंदाजीने दाखवून दिलंय. आज काय करणार याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलंय. बघा, ड्रोन कॅमेऱ्याच्या माध्यमातून हे दृश्य आपण अनुभवतोय. टेक्नॉलॉजी किती पुढे गेली आहे ते सुद्धा आपण बघतोय. बघा, वेगवेगळे कॅमेरे आले, वेगवेगळे अँगल्स आले आणि tenniscricket.in यांनी सुद्धा केलेली प्रगती खऱ्या अर्थानं कौतुकास पात्र पाहायला मिळते. चेंडू आणि जिंकण्यासाठी 44 धावसंख्येची आवश्यकता. बघा, आता थोडा वेळ मॅच सुरू व्हायला उशीर का झाला? फलंदाज त्याच्या आवडीचे ग्लोव्ज घेण्यासाठी राहिला होता, म्हणून या ठिकाणी वाट सुद्धा बघितली गेली. मॅचला होईल सुरुवात. पहिलाच बॉल फुल टॉस प्रकारचा होता. धावचित करण्याची नामी संधी. इथे काय घडलं? हातातोंडाशी आलेला घास निसटून जावा ही परिस्थिती मैदानावरती उद्भवली. स्क्वेअरलेगच्या क्षेत्ररक्षकाने काम चांगलं केलं, फील्ड चांगली केली, मात्र फेक करत असताना प्रसंगावधान राखलं नाही आणि त्याचमुळे का होईना मिळालंय मोहिबला हे जीवनदान. ते म्हणतात ना, स्लो स्कोरिंग मॅच ह्या नेहमी चुरशीच्या होतात. आणि मी आता सुद्धा सांगतो, हे 44 रन दिसायला तुम्हाला खूप छोटे वाटत असतील किंवा तुम्ही म्हणत असाल खूप टायनी वाटत असतील, बट मार्क माय वर्ड, ही मॅच शेवटच्या ओव्हर पर्यंत सुद्धा जाऊ शकते. माहित कौर गोलंदाजी मार्क वरती. फॉलिंग आहे, चेंडू मस्त फेकलाय, क्षेत्ररक्षक आहे, चेंडू अडवतोय, फेकी करेपर्यंत 1 धाव. मी म्हणेल धाव पलकेचा श्री गणेशा होताना पाहायला मिळाला. बघा, माहित गोलंदाजीसाठी आलाय. माहितचा रनअप काहीसा वेगळा दिसतोय. जो माहित वेगाने गोलंदाजी करण्यासाठी ओळखला जायचा ना, तो आता केवळ 7 ते 8 पावलांचा रनअप घेतोय. 2 मुख्य कारणे असतील. एक, स्ट्रॅटेजी बदलाव. मात्र ही मॅच अशा स्टेजवरती आहे जिथे तुम्ही स्ट्रॅटेजी मध्ये बदलाव नाही करू शकत. मग काय होईल? माहित इंजर्ड सुद्धा असू शकतो आणि तेच मैदानावरती घडतोय. वाघ जखमी आहे, मात्र तो आज दहाडणार का हे बघणं गरजेचं आहे. यावेळेला फुलरलेनचा बॉल ऑप्शनच्या बाहेर. पुन्हा एकदा बघा, वेदनेने तो कळवळतोय, मात्र संघाची गरज ओळखत असताना पुन्हा एकदा चांगली कामगिरी करण्याचा प्रयत्न सुद्धा करतोय. 7 स्टार थळ संघासाठी माहित नावाचा एक अडथळा गोलंदाजाच्या रूपाने पाहायला मिळतोय. कौतुक करूया इथून मात्र आपण माहितच्या टीम स्पिरिटचं.
यावेळेला पुन्हा एकदा फलंदाजाने सोडण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय त्याच्या अंगलटी आलाय. चेंडूवरती बोट फिरली. माहीतने पुन्हा एकदा दाखवून दिलं की गोलंदाजी वेगवान असू देत किंवा मीडियम पेसची असू देत, माझ्याकडे संधी आहे कलात्मकता दाखवण्याची. इंजर्ड असलो तरी काय झालं, मी चांगली कामगिरी करू शकतो आणि त्याचं पृथक्करण मैदानाच्या आत. जख्मी शेर की सांसें उसकी दहाड़ से भी ज्यादा घातक होती है. हा जखमी शेर आहे, हा घायाळ झालाय, हा थकलाय, हा दमलाय, पण एक गोष्ट त्याच्या माइंड मध्ये आहे, मला खेळायचं आहे. सचिन तेंडुलकर सुद्धा म्हटले होते ना, मैं खेलेगा. हा पण तेच म्हणतोय, मी खेळणार. मी थकलोय, मी दमलोय, पण मी खेळणार आणि खेळतोय. शेवटच्या क्षणापर्यंत. काय कमालीची माहीच्या बॉलिंग साठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. तो दमलाय, तो थकलाय, तो इंजर्ड आहे, तरी सुद्धा मैदानावरती आपलं 100% देतोय. जो पेसने टाकतो, जो स्पीडने टाकतो, त्यांनी सुद्धा आपली लाईन अँड लेन चेंज केली आणि करावं लागतं. आणि हे विहंगम दृश्य आपण पाहतो, आपल्या ड्रोनच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. tenniscricket.in आणि त्याचवेळी वीर दमदार आमदार प्रीमियर लीग 2026 हे संपूर्णपणे ड्रोनच्या माध्यमातून फुटेज आपल्या समोर आपल्या स्क्रीनवरती पाहायला मिळतात. जे रसिका प्रेक्षक आपल्यासोबत युट्यूबच्या माध्यमातून जोडलेत, काही टीव्ही वरती, काही मोबाईल मध्ये, काही स्टील ऑफिस मध्ये बसले असतील, काही जण प्रवासामध्ये असतील, काही जण विना वाहकच्या तिकीटसाठी लाईन मध्ये सुद्धा असतील. सो अशा सगळ्या प्रेक्षक जे फक्त आणि फक्त पाहत आहेत वीर दमदार आमदार प्रीमियर लीग 2026. नाही बघा ना, हे दृश्य या स्पर्धेची खऱ्या अर्थानं ओळख देणारी पाहायला मिळते. भव्य दिव्य आयोजन कसं असावं त्याचे एक उत्तम उदाहरण पेश करणारे हे दृश्य मैदानावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. माहीत कुरचं पहिलं षटक या स्पर्धेतील असं दुसरं षटक राहिलंय ज्याने केवळ 1 धाव खर्च केली आहे. 44 धावांचं टार्गेट आणि मग अशा वेळेला अशी कंजूस गोलंदाजी. वाखाडण्याजोगी गोलंदाज बदलला, रणनीती बदलली आणि मग अशा वेळेला फेकून दिलाय चेंडूला स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. प्रसाद पाटीलच्या बॅट मधून आलेला दणदणीत दैदिप्यमान टोले जंग षटकार. ज्या पद्धतीने पहिली ओव्हर माहीतने हाताळली होती, त्यानंतर असं वाटलं होतं की नाही चेंज होणार, काही गोष्टी बदलणार, आणि त्या गोष्टी बदलल्या सुद्धा. अक्षय कांबळीवरती पुन्हा एकदा आक्रमण, गॅप मध्ये ढकलण्याचा प्रयत्न आणि हात फाटणारी फिल्डिंग. चेंडू सीमा पार, मिळतील नशिबाचा चौकार. थँक्यू. बघा, गोलंदाज बदलला, रणनीती बदलली, खेळण्याची स्टाईल सुद्धा बदलली, कॉन्फिडन्स सुद्धा आलाय आणि काय कमालीचा फटका पाहायला मिळाला. जबरदस्त धाटणीची फटकेबाजी मैदानाच्या आत. 2 मोठे फटके आले. इथे मात्र गोलंदाजाला चुकी करायला प्रवृत्त करणारी कामगिरी पाहायला मिळतोय. यावेळेला ऑप्शनच्या बाहेरचा बॉल, वाईट डिलिव्हरी, एक्स्ट्रा स्वरूपातील धाव. बूंद बूंद से सागर बनता है. पहिल्या षटकामधून केवळ 1 धाव आली होती. दुसऱ्या षटकातील पहिल्या 2 चेंडूंवरती 11 धावा आल्या. हे विसरून चालणार नाही. बचावक गोलंदाजी. यावेळेला एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने ड्राईव्ह केलाय. सरळ बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता, मात्र बॉलच्या मेरिटनुसार खेळला गेला. पाहिलं की शरीरापासून चेंडू दूर जातोय, मग आपला बॉडी बॅलन्स आता मात्र स्थलांतरित केलं आणि तदनंतर मात्र मिळालेली ही 1 धाव धावफलकावरती होईल बदलाव आणि अर्थातच 13 ही धावसंख्या पाहायला मिळते. पहिल्या 3 बॉल मध्ये 12 धावा धावफलकावरती आतापर्यंत येताना पाहायला मिळाल्या. ना चांगला आहे फॉलिंग डाऊन, चेंडू वरती आक्रमण आणि चेंडू सीमा पार. व्हॉट अ क्लासिकल स्ट्रोक. Straight down the ground. It's a 4. धन्यवाद तिचे आभार आहेत. नुकतंच व्यासपीठावर रायगड जिल्हा परिषदेच्या शिवसेनेच्या गटनेत्या आणि आमदार साहेबांच्या अर्धांगिनी सौभाग्यवती मानसीताई दळवी यांचं शुभ आगमन झालेलं आहे. महेंद्र शेठ दळवी फाउंडेशन यांच्या माध्यमातून त्यांचं हार्दिक स्वागत. कॉमेंट्री बॉक्स.
येस, इथून मात्र आपण धावफलकावरती बदलाव झालेला पाहतोय. 18 ही धावसंख्या आपण पाहतोय. दुसरं षटक मैदानाच्या सांगतीच्या दिशेने वळतोय. अक्षय कांबळी आता मात्र महागडा ठरलाय. 5 चेंडूंवरती तब्बल 17 धावा. नाण्याची पहिली बाजू जिथे पहिल्या षटकात केवळ 1 धाव, नाण्याची दुसरी बाजू जिथे 5 चेंडूंवरती आलेल्या 17 धावा. आपल्या संघासाठी खतरा तर बनणार नाही ना. स्लोवर वन, चेंडूवरती बोट फिरली. शेवटी का होईना शहाणपण आलं आणि शेवटच्या चेंडूवरती केलेलं हे व्हेरिएशन आपल्या संघासाठी आनंददायी आहे. 2 षटकांची सांगता, 18 धावा. अक्षय कांबळी ओळखला जातो त्याच्या पेससाठी, त्याच्या व्हेरिएशनसाठी, बट त्याहून इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे अक्षयमध्ये काय माहितीये का, त्याचा बॉल टप्पा पडल्यावरती जास्त उसळी घेत नाही. बट आज काय झालं, शॉर्ट बॉल जास्त येताना पाहायला मिळाले आणि त्याचा पुरेपूर फायदा घेताना आपल्याला पाहायला मिळाला. धावफलकावरती आपण पाहिलं ज्या पद्धतीने पहिल्या ओव्हरला फक्त आपण बघितलं एकदम इकॉनॉमिकल बॉलिंग होताना पाहायला मिळाली. 1 रनची ओव्हर, पण दुसऱ्या ओव्हरमध्ये 17 धावांची ओव्हर येताना पाहायला मिळाली, ज्याच्यामध्ये तो सुटलेला एक चौकार आपण पाहिला. त्याच्यानंतर एक वेगळा अप्रोच बॅटर्स मध्ये येतो. जेव्हा जेव्हा मिस फिल्डिंग होते किंवा जेव्हा जेव्हा कॅचेस सुटतात किंवा लेझी क्रिकेट पाहायला मिळतं, बॉलरचा एक अप्रोच किंबहुना बॉलरचा एक माइंडसेट वेगळा होतो. कारण का चौकार सुटल्यानंतर तुम्ही एक गोष्ट बघितली, बॉल खूप बाहेर फेकला होता, म्हणजे शरीरापासून लांब टाकायचा प्रयत्न केला, त्याच्यामध्ये व्हाईट बॉल येताना पाहायला मिळालं. सो अक्षयनी त्या गोष्टी केल्या, पण पुन्हा एकदा वन्स अगेन घायल शेर मैदानाच्या आतमध्ये दुसरं षटक फेकण्यासाठी माहित कूर. नाही बघा ना, हे षटक फार महत्वाचं आहे. हे षटक या मॅचला कलाटणी देणारं षटक असू शकेल, कारण हे चॅलेंज ओव्हर आहे. इथून फलंदाजांनी या 10 धावा पूर्ण केल्या, 5 धावा तुम्हाला मिळतील. जर 10 धावा नाही करू शकल्यात आणि माहित कूरने जर करून दाखवलं तर 5 धावा मायनस सुद्धा होतील. पहिल्या चेंडूवरती मोठा फटका, क्षेत्ररक्षक पोहोचेल का, भाग मिल्का भाग, मात्र चेंडू सीमारेषा पार होईल. पंचांच्या निर्णयाची वाट पाहिली जाईल. आपल्या स्क्रीनवरती असलेल्या संघ मालकीण अर्थातच मानसीताई यांच्या चेहऱ्यावरचं ते हास्य सांगून जातोय की आपला संघ चांगली कामगिरी करतोय. चेंडू सीमारेषा पार, चौकार. हा क्रिकेटचा खेळ असा, इथे काहीच नाही पाहिलं जातं. सिनियर ज्युनियर तू आजारी आहेस, डझंट केअर. दुधारी तलवार मारायचा म्हणजे हा वेगळाच काही प्रयत्न होता जरूर, बट 1 धाव येते जरूर. 1 धावेने धावफलकावरती वाढ होताना पाहायला मिळते. 2 मध्ये 6 धावा धावफलकावरती आल्यात. 4 बॉल मध्ये 4च बनवायचे आहेत. चॅलेंज ओव्हर. नाही बघा ना, हे आपण या स्पर्धेचं मुख्य मंच आपण पाहतोय. वीर दमदार आमदार प्रीमियर लीग 2026. कमालीचा खेळ, कमालीची स्पर्धा, एक वेगळे पण जपणारी ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. 5 झाल्या होत्या, सॉरी. यावेळेला मोठा फटका पुढ्यात मिळालाय. त्या चेंडूचा केलाय स्वीकार, चेंडूला पाठवलंय लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर, षटकार. आकाश 7 स्टार थळ चांगला परफॉर्मन्स का करते माहिती आहे? व्यासपीठावर आमचा सगळा जो महिला वर्ग या ठिकाणी बसलाय ना, ते देवाला साकडं घालून बसल्यात, आमच्या वहिनी साहेबांचा संघ जिंकू दे म्हणून. देवाना पाण्यात ठेवलंय. प्रगतीची वाट दावी तुझ. बघा, इथून मात्र 7 स्टार संघाने जर विजेतेपद पटकावलं ना, तर संघ मालकीण अर्थातच मानसीताई दळवी यांच्या माध्यमातून 5,000 रुपयांचा कॅश प्राइज दिला जाईल आणि त्यावरती शिक्कामोर्तब करायचं का, त्या दिशेने वाटचाल सुद्धा पाहायला मिळते. विजयी षटकार, वेल डन. बेनिफिट होतं चॅलेंज ओव्हरचं, ते स्वीकारलं. मनगटातली ताकद, स्वतःवरती असलेला आत्मविश्वास आणि मानसीताईंसाठी आपल्याला ही मॅच जिंकायची आहे, सुपर 8 मध्ये प्रवेश करायचा आहे. त्यासाठी जगदोजहद केली आहे. वेल डन. टाळ्या सांगुतले जात आहेत. चेहऱ्यावरचं स्मित हास्य सांगतोय की थळ नावासाठी, थळच्या गावासाठी, त्यांच्या अस्मितेसाठी ही स्पर्धा, ही मॅच किती महत्वाची आहे. वेल डन. दमदार आमदार गाजते प्रीमियर लीग. आमदार गाजते प्रीमियर लीग. वीर दमदार आमदार
वाजतंय प्रीमियर लीग. रायगड जिल्ह्यात पहिल्यांदा धन्यवाद डीजे. ठरवलं. डीजे आभार आहेत. आणि वहिनी साहेबांचा संघ सुपर 8 मध्ये दाखल झालाय. त्या निमित्तानं आमदार साहेबांच्या शुभ हस्ते बघा वहिनी साहेबांचं आणि त्यांच्या सर्व मैत्रिणींचं म्हणजे पाठीराख्यांचं आमदार साहेबांच्या शुभ हस्ते त्या ठिकाणी शुभेच्छा दिल्या जात आहेत आमदार साहेबांच्या माध्यमातून. धन्यवाद डीजे. सुपर 8 ची भाग्यपत्रिका आपण चिठ्ठीच्या माध्यमातून या ठिकाणी व्यासपीठावर बनवणार आहोत. सुपर 8 मध्ये जे संघ दाखल झालेले आहेत त्या सर्व संघांच्या नावाच्या चिठ्ठ्या या ठिकाणी बॉक्समध्ये ठेवल्या जातील आणि